अहिल्यानगर शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर इसळक येथे असलेल्या वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे। या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरून देखील भाविक मोठ्या संख्येने येतात। श्री क्षेत्र वैष्णोदेवी मातेचे मंदिर जम्मू काश्मीर येथे आहे। या ठिकाणी काही भाविकांना दर्शनासाठी जाता येत नसल्याने इसळक येथील वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येतात। नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्यामुळे भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते। नवरात्री उत्सवामध्ये देवीच्या नाकात नथ तसेच विविध प्रकारचे सोन्याचे विभूषण देवीला घातले जातात। त्यामुळे नवरात्री उत्सवामध्ये देवीचे वेगवेगळे रूपे भक्तांना पाहावयास मिळतात। या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे। वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात नवरात्रीच्या 9 दिवस वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे। तसेच येणाऱ्या भाविकांना सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फराळाचे वाटप देखील करण्यात येते। नवरात्री उत्सवामध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे भाविकांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रामदास टांगळ यांनी केले आहे। वैष्णोदेवी मातेचा मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असल्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी भाविक भक्तांना आकर्षित करतोय। आज 5वी माळ असल्यामुळे भाविकांनी पावसाची तमा न बाळगता वैष्णोदेवी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। जय माता जी। वैष्णो माता देवस्थान ट्रस्ट रामनगरी इसलक, जो इसलक के कोठन टेकड़ी पर निर्मित वैष्णो माता देवस्थान ट्रस्ट रामदास कुटीबा टांगल के सानिध्य में और विठल बाबा के पूज्य श्री गुरु के चरण कमलों से निमित्त ये देवस्थान का स्थापना हुआ। टांगल परिवार स्वतः जो है नवरात्र में और अन्य दिनों में अपना हर एक कार्यक्रम का आयोजन करके इस मंदिर को जो है समन्वित किया है। आज नवरात्र के समय में इस मंदिर में नवचंडी महायज्ञ का आयोजन किया गया है। फरहार जो है हर दिन सुबह से शाम तक फरहार का आयोजन किया गया है। 8वें दिन 8वें माल को जो है सुबह तुलजापुर की पालकी का आगमन होने वाला है। उसके बाद लास्ट दिन जो है श्रीनिवास महाराज गुगे का काले का कीर्तन, उसके बाद महाप्रसाद का आयोजन किया गया है। भक्तों से निवेदन है कि आकर के 8वें माल को आकर के नवचंडी का होम का सहभागी बने। जय माता दी। वैष्णो माता देवस्थान रामनगरी इसळक निंबळक। आज 5वी माळ आहे। आज सकाळी आरती झाल्यानंतर 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत फराळाचं वाटप होतं। नवचंडी होम चालू आहे। नंतर आराध्याचा कार्यक्रम चालू आहे आणि इथे नवरात्रामध्ये जे 8व्या माळेत तुळजापूरच्या पालखीचं आगमन होणार सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत। 9व्या माळेला इथं होम हवन होईल 8वी ते 9वी आणि 10व्या दिवशी कालेज कीर्तन झाल्यानंतर 11:30 वाजता उपास सोडण्यासाठी वैष्णो मातेचं नियोजन केलेलं आहे। तर भाविकांनी उपास सोडण्यासाठी वैष्णो माता देवस्थानला येऊन दर्शन घ्यावे, माताचे कृपाशीर्वाद घ्यावा। जय मा शेरावली। आज नवरात्रामध्ये 5वी माळ आहे आणि सकाळी 9 वाजता आरती होत असते। आरती झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी 7 वाजेपर्यंत। 7 वाजता परत आरती असते आणि दिवसभर आराधनाचा कार्यक्रम असतो। जय माता दी। जय माता दी। आज सकाळी 9 वाजता आरती झालेली आहे। त्यानंतर दिवसभर आज फराळाचं वाटपचा कार्यक्रम होत असतो आपल्या इथं। त्यानंतर दिवसभर आपल्या इथं भजन मंडळाचा कार्यक्रम होत असतो। नवचंडी होम बी चालू आहे। 8व्या माळेला सकाळी 7 वाजता तुळजापूरची पालखी येते, तरी भाविकांनी पालखीचं दर्शनाचा लाभ घ्यावा। आणि दसऱ्याच्या दिवशी कालेचं कीर्तन बी होतं। त्यानंतर कीर्तन 11:30 वाजता कीर्तन होतं। त्यानंतर तिथून पुढे भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा। जय माता दी।